गोरेगाव येथील संजना खिल्लारी तरुणीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत गोरेगाव येथे संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वर्गीय संजना खिल्लारीला गावकऱ्यांनी एकवटून श्रद्धांजली वाहिली। यामध्ये गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे दिनांक 20 फेब्रुवारीला संजना खिल्लारी या 19 वर्षीय तरुणीची क्षुल्लक कारणावरून आरोपी अभिषेक खिल्लारी या नात्यातील युवकानं संजना खिल्लारीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। गोरेगाव येथील संजना खिल्लारी खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथे सकाळी 9 वाजता गावकऱ्यांच्या वतीनं कामठा गल्ली येथून संपूर्ण गावातून बस थांबा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। यामध्ये गावातील नागरिक, लहान चिमुकले तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावेळी संजना खिल्लारी या तरुणीची हत्या करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली। गावकऱ्यांच्या वतीनं गोरेगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, तलाठी इंगोले यांना निवेदन देऊन मयत संजना खिल्लारीला श्रद्धांजली अर्पण करून खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीनं पोलीस प्रशासनास करण्यात आली होती। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितलं की गोरेगाव येथील शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची कडी नजर राहणार आहे। आज आम्ही कॅन्डल मोर्चा काढलेला आहे, याच्यासाठीच काढलेला आहे की त्याच्या घरच्यांना सुद्धा तेवढीच शिक्षा झाली पाहिजे जेवढी त्याला झाली पाहिजे, कारण की तेवढेच कारणीभूत आहेत, घरचे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत जेवढा तो कारणीभूत आहे। घरच्यांना सगळं माहीत असूनही त्यांनी कोणालाही सावध न करता त्याचा सपोर्ट केला, त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे। गावानं दिंड काढलीच पाहिजे, त्याची निघलीच पाहिजे। संजनाला न्याय। ज्या माझ्या लेकीची, माझ्या बहिणीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या राक्षसाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। फाशीची शिक्षा पण ही आमच्या मनाने ठरली तर ही खूप कमी आहे, पण ती फाशीची शिक्षा ही द्या। त्याच्यापेक्षा जशी निर्घृण हत्या, जसा माझ्या स्त्रीला, माझ्या ताईला जसा निर्घृणपणे हत्या करून तिला अति वेदना सहन करत तिचा जीव मारणे हत्या केलेली आहे, तशी तिला वेदना देऊन दर्दनाक मौत द्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि माझ्या या संजनाला अतिशय लवकरात लवकर न्याय मिळावा ही माझी शासनाला विनंती आहे। माझ्या या ताईला जे न्याय मिळाले नाहीत अजून, कारण 4-5 दिवस झाले न्याय द्यायला 1 मिनिटही लागत नाहीये, पण यांनी इतका विचार करू नये आणि लवकरात लवकर तिला न्याय द्यावा ही माझी शासनाला सर्वात पहिले विनंती। आणि त्यांनी जास्तीत जास्त विचार न करता लवकरात लवकर न्याय द्यावा, कारण माझ्या या स्त्रीच्या, माझ्या या संजना या मुलीच्या आत्मेला लवकरात लवकर शांती लाभावी या प्रकारे त्याची निर्घृण हत्या करून नंतरच तिला भावपूर्ण मनातून आम्ही श्रद्धांजली वाहू। तोपर्यंत आम्ही तिला मनातून श्रद्धांजली वाहणार नाही, जोपर्यंत त्याची हत्या होणार नाही, जोपर्यंत तुम्ही तिला दर्दनाक मौत देणार नाही, तोपर्यंत आम्ही तिला मनातून श्रद्धांजली ही वाहणार नाही। कारण ही हत्या जी त्यानं केलेली आहे अशी हे या गोरेगाव नगरीमध्येच काय आपल्या या महाराष्ट्रात कुठेच घडू नाही आणि कोणाची हिंमतही होऊ नये असे या प्रश्न सुद्धा आहेत। कशामुळे? कारण की त्याने घरात जाऊन सुद्धा आमच्या मुलीवर म्हणजे घात केलाय। आज इतकी भीती निर्माण झाली आमच्या मुलीच्या मनात की ती बाहेर सुद्धा निघायला भीत आहेत। आम्हाला कामाला सुद्धा जाता येत नाही। कशासाठी? कारण की यानं असं करायला नको होता, तो काल आमचा नव्हता, तो पण आमच्या घरातलाच होता, पण त्याने इतकं जे केलं त्यांनी आम्हाला एकदा तरी सूचना करायला पाहिजे होती। आमच्या मुलीला सावध आम्ही केलं असतं, त्यानं काय करायचं, त्यानं 2 थापडा येऊन जरी मारले असतात आम्ही काही म्हणलं नसतं। कारण की त्याने इतकं जे केलंय ते सगळ्या गावाला, काय सगळ्या जगाला हळहळ लागली की त्याचे हात पाय तोडा, कारण की त्या धिंड बाहेर काढा। त्यांना सगळ्या मुलीच्या मनातली भीती निर्माण जी झाली ती निघालीच पाहिजे, त्याच्या मनातली सगळी भीती निघाली पाहिजे। त्याला एकदा तरी गावाला निघायला पाहिजेत, कारण की आतापर्यंत इथंच आलंय पूर्ण गावात काय प्रत्येक मुली आहेत, एक मुलगी सुद्धा सुरक्षित नाही, कशीच सुरक्षित नाहीये। कारण की आजपर्यंत जेवढ्या जे मुली आहेत कुणाचा बलात्कार होतोय, कुणी मारून टाकतोय, पण कशासाठी? आज आपापल्या प्रत्येकाच्या वडिलांना मी हात जोडून विनंती करते, आपला मुलगा आपण घरात दाबा, स्वतः त्याला नाही वाजले की त्याला घराच्या आत ठेवा, अजिबात बाहेर फिरू देऊ नका। जेवढे तुम्ही मुलीला नियम लावले तेवढेच नियम तुम्ही तुमच्या मुलांना लावा। मला पण एक मुलगा आहे, पण आजपासून जर त्यांना नियम लावले तर ही हत्या होणार नाही, अजिबात हत्या होणार नाही। प्रत्येकाला माझी नम्रतेने विनंती आहे की प्रत्येकाने आपला मुलगा दाबा, कारण इथून पुढे असा एक गुन्हेगार कधीच निर्माण होणार नाही, या जगातही निर्माण होणार नाही। प्रत्येकाला माझी नम्रतेने हीच विनंती आहे।
माझी एवढीच आहे की NTV न्यूज मराठी हिंगोली.